Thank you so much, Omi Sutar, and thank you so much, हरेश जादव। 3 ओवर का ये मुकाबला है। आप सभी का हार्दिक स्वागत। मौसम बड़ा है सुहाना और हर कोई है वासुंदरी का चषक 2026 का दीवाना। सीजन नंबर 12, डे नंबर 3, सेकेंड राउंड। और सेकेंड राउंड का पहला मुकाबला चलता हुआ। क्या मुकाबला रहा। पिछला मुकाबले की अगर बात की जाए, वहाँ पर पहले टॉस तो गंवाया वहाँ पर जय बजरंग वासुंदरी टीम ने, लेकिन बल्लेबाजी करते हुए 48 रन वहाँ पर जोड़े। और ये रन जोड़े वहाँ पर विकास ने 19 रन जोड़े और 19 रन जोड़ के उन्होंने गेंदबाजी में भी अच्छा कमाल किया, 3 विकेट भी लिए। लेकिन हेलो। उन्होंने ये ट्रॉफी डेडिकेट की शुभम को, जो कि बढ़िया रहा, क्योंकि आने वाले समय में शुभम उभरता हुआ सितारा होगा और जय बजरंग वासुंदरी टीम के लिए भी वो आने वाले समय में खेल सकेगा। हमारे साथ जुड़े हैं कॉम बॉक्स में हरेश जाधव, आपका हार्दिक स्वागत है। थँक्यू सर। नक्कीच सेकंड राऊंडचे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। और स्ट्राइक पे बल्लेबाज है अक्षय और नॉन स्ट्राइक इन पे बैटर रोहित है। गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए रुपेश आए हैं। यहाँ पर शॉट खेला इनफील्ड में जाती हुई गेंद, हालांकि वाइडिश लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद है। 1 रन पूरा किया और दूसरे के लिए पलटते हुए 2 रन के साथ खाता खुलता हुआ 2। नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले। इलकुंदे संघाचे पहिल्याच चेंडूवर 2 धावा पळून काढल्या गेल्यात आणि अकाउंट ओपन केलं। अक्षयचा जर विचार केला तर सर रन मशीन आहे इलकुंदे संघाचे। नक्कीच पहिल्या मॅच म्हणजे अपयशी ठरला होता, मात्र या मात्र त्याला कमबॅक करावा लागेल संघासाठी। आड़े बैट से खेलने की कोशिश, मिड विकेट पर 30 सर्कल के अंदर खिलाड़ी मौजूद है, मिलेगा। बड़े शॉट के लिए जाने की कोशिश कर रहे हैं वहाँ पर अक्षय, लेकिन बीट होते हुए बहरहाल स्कोर कार्ड पर रन जुड़ते हुए 3। नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लीडिंग एज घेऊन चेंडू शॉट मिड विकेटला गेला। 1 धाव पळून काढली, 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 3 या आकड्यावर। पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ मैदानावर आपण पाहू शकता। गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन के लिए कमाल का सिक्सर। नक्कीच विचार केला स्लॉट साठी षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाते 9 आकड्यावर। बिल्कुल आगे किया वहाँ पर। गेंदबाजी की बात की जाए तो गेंदबाज यहाँ पर रुपेश गेंदबाजी करते हुए पहले गेंद पे उन्होंने 2 रन खर्च किए, दूसरे गेंद पे 1 और ये तीसरी गेंद वहाँ पर गेंद को थोड़ा सा आगे करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज रोहित के लिए, लेकिन काफ़ी स्लॉट में गई और गेंद अगले वाले प्लॉट में जाती हुई स्कोर बढ़ता हुआ आगे 9 बिना किसी विकेट के नुकसान के साथ। तर विनंती असेल अतुल पंडित, आपण व्यासपीठावर यायचं स्थानापन्न व्हायचं आहे। अतुल पंडित आणि सनी खंडाकले दोघांना विनंती आहे व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। यावेळेस मात्र खोदून काढला जातो सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतो, चुकी करतो, साधा आणि सोपा खेळ सोडलाय आणि मात्र 1 धाव सहजरीतीने पळून काढली जाते। जीवनदान दिलं जातं। या ठिकाणी किती महाग पडेल ही फक्त तुम्हाला वेळ सांगून जाईल, कारण की आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला राजू जाधव सर, असे किती झेल असतील, ते झेल सोडल्यानंतर फलंदाजाने मात्र मागे वळून नाही पाहिले। उदाहरणार्थ रोहित शर्मा असेल, लेंथ को खींचने की कोशिश कर रहे वहाँ पर, अच्छी गेंदबाजी होती हुई गेंदबाज रुपेश द्वारा मौका बनाया था, लेकिन वहाँ पर अच्छी गेंद थी, बिल्कुल डायरेक्ट हिट भी किया था, लेकिन मौके को बुना नहीं पाए। 1 रन यहाँ पर जुड़ता हुआ स्कोर कार्ड पे रन संख्या आगे बढ़ती हुई 11 रन बिना किसी विकेट के नुकसान के साथ। आप देख रहे हैं क्रिकेट की दुनिया की सबसे बड़ी राइवलरी वासुंदरी का चषक 2026 सीजन नंबर 12 और मैच नंबर सेकेंड राउंड की पहली। कमाल का मैच चलता हुआ ये भी, और कमाल की गेंदबाजी भी होती हुई। 11 रन अब तक खर्च कर चुके हैं, आखिरी गेंद बची है। ये फंसी हुई गेंद वहां पर, पैट का पारी किनारा लगा वहां पर, कोई भी गलती नहीं की विकेट कीपर ने। कमाल का कैच, पहला ब्रेक थ्रू दिया है गेंदबाज रुपेश ने, उनकी यह पहली और टीम की पहली सफलता और पहला झटका लगता हुआ यहाँ पर एलकुंदे टीम को। बल्लेबाज आउट। नक्कीच झेल सुटल्यानंतर मात्र काही जास्त काही करू शकला, प्रभावी करू शकला नाही रोहित हा बॅटर,
झेल सोडल्यानंतर नक्कीच दुसऱ्या किंवा तिसऱ्या चेंडूवर तंबूच्या आसऱ्याला परतला बॅटर रोहित. हालांकि उतनी ज़रूरत नहीं थी. अगर यहाँ पर हम देखेंगे तो रन रेट की बात की, जो 11 रन स्कोर कार्ड पे आ चुके हैं. यहाँ पर अभी भी 2 ओवर का खेल बचा हुआ है. आप साइड बैट्समैन है, बड़े शॉट के लिए जाना चाहते हो तो कोई भी दबाव नहीं था आपके ऊपर, लेकिन फिर भी यहाँ पर बल्ले का बाहरी किनारा ज़रूर लगा और विकेट कीपर के हाथों से गेंद थोड़ी सी उछली थी, लेकिन फिर से ये कमाल का कमबैक रहा है. दूसरा ओवर चलता हुआ और नया ओवर लेकर गेंदबाज दर्शन आते हुए. अगले मुकाबले के हम कप्तान को बुलाना चाहेंगे, जय मोसोबा मोस और उनके अगेंस्ट जय बजरंग वासुंदरी टीम. दोनों टीमों के कप्तानों को तैयार रहना है हमारे टॉस बॉक्स में. पहले इनिंग के बाद हम टॉस करेंगे. नक्की जर विचार केला तर सर आता अक्षयला मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण की 3 षटकांचा सामना जास्तीत जास्त 30 ते 35 धावा बनवणं जरुरी असेल. या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील या ठिकाणी अक्षय वाकडे याला, आणि ती क्षमता त्याच्यामध्ये आहे, ठासून ठासून भरलेली आहे. मात्र ती मैदानाच्या आत सिद्ध करणं फार गरजेचं असेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर आपण धावसंख्या पाहू शकता. धावसंख्या 11 आपण पाहू शकता. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील या ठिकाणी अक्षय वाकड्याला. स्विच इट करण्याचा प्रयत्न, दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली हिट. धक्का क्रमांक दुसरा लागतो या ठिकाणी एलकुंदिया संघाला. और बिल्कुल यहाँ पर बात की जाए तो बिल्कुल आड़े बैट से शॉट खेलने की कोशिश की थी. लेग साइड लेग स्टंप गेंद को वहाँ पर घुमाया गेंदबाज ने, कमाल की गेंदबाजी करते हुए, और ये दूसरा झटका यहाँ पर लगता हुआ. नक्कीच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपला विकेट्स कॅरी करतो या ठिकाणी अक्षय. 3 षटकांचा सामना आहे. नक्कीच 3 षटकांचा सामना असल्या कारण प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी एलकुंदे संघाचा. मात्र असफल राहिला या ठिकाणी. आता नवीन बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये विजय. नक्की त्याचे बंधू राजा अक्षय यांचे मोठे बंधू राजा आहेत ते विजयकडे खूप क्षमता आहे, मात्र ती सिद्ध करावी लागेल. क्षमता असून काही नाही, तुम्हाला चालू मॅचमध्ये तुम्ही जे काय करता नक्कीच त्याचीच आठवण राहते. याच्या आधी काय झालं याच्यावर जास्त कोणी विश्वास ठेवत नाही. मी आता काय करतो, मला आता काय करायचं आहे याच्यावर जास्त सर्वांचा फोकस असतोय. पल्ले का बाहरी किनारा, वहाँ पर फिर से विकेट की चतुराई कमाल की. वहाँ पर अच्छा गेंदबाजी का सर रहा है. गेंदबाजी पर हम गेंदबाज को देखते हुए दर्शन गेंदबाजी पर है. क्या कमाल की गेंदबाजी. पहले स्पेल के ओवर की अगर बात की जाए तो 11 रन खर्च हुए. दूसरे ओवर की बात यह दर्शन वहाँ पर कमबॅक कर रहे अपनी टीम के लिए. सुरेख ब्लॉक हॉलचा वेध घेणारा चेंडू हाताला वाईड ओव्हर करते या ठिकाणी. यावेळेस मात्र आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न झाला होता बॅटर विजय याच्याकडनं. चेंडू लिडिंग एज घेऊन शॉट थर्डमॅनकडे गेला आणि एक धाव पलून काढली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 12 या आकड्यावर. संत गतीने जर विचार केला तर सर पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती, मात्र या षटकाचा विचार केला तर कमबॅक करतो हा गोलंदाज. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू हाताळल्यान फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये. गेंद को बिल्कुल पूरी तरह से घुमाते भी है, गेंद को नीचे रख रहे हैं और उसी के चलते काफ़ी परेशानी हो रही है. और इसी के चलते अब बाएं हाथ के बल्लेबाज बीच मैदान में, उनके लिए प्रोटेक्शन की बात की जाए तो डीप में स्क्वेयर लेग है, मिड विकेट है और वाइडिश लॉन्ग ऑन पे खिलाड़ी रखे हैं. ऑफसाइड की अगर बात की जाए तो वहाँ पर डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद है. नक्कीच नवीन बॅटर मैदानामध्ये राज आपण पाहतोय. फुलटा चेंडू फक्त टर्न करतो आणि चेंडूला पाठवला सरळ डीप स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषा पार. धावा येतील 4 हात चौकार. और बिल्कुल लोअर फुल टॉस गेंद थी और प्रयास यही था गेंदबाज का कि थोड़ा सा अगर ऊपर रहेगा तो शायद मिड विकेट स्क्वेयर लेग पे वार के वहाँ पर खिलाड़ी मौजूद थे और उनके सीधे हाथ में गेंद जाएगी, यही प्रयास था गेंदबाज दर्शन का, लेकिन असफल होता हुआ मिलता हुआ ये चौका. स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचता हुआ रन संख्या 16 रन. मागच्या मॅचचा विचार केला तर सर राज यांनी जवळजवळ 3 ते 4 षटकार मारले होते मागच्या मॅचमध्ये. नक्कीच आता पूर्णपणे जबाबदारी स्वीकारावी लागेल या ठिकाणी त्याला, आणि खरंच करून त्याला गरज असेल एलकुंदिया संघाला राजची बॅट चालणं. चेंडू त्याला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषा पार. हा येतो दणदणीत षटकार. क्या कमाल का शॉट खेला है. बिल्कुल एक्शन रिप्ले में हम देखेंगे, बिल्कुल जबरदस्त शॉट वहाँ पर देखने को मिला. बैटर
राज के बल्ले से बिल्कुल पाले में गेंद थी उनके। ये देखिए फिर से एक बार यॉर्कर लेन करने की कोशिश थी वहां पर, लेकिन ये भी गेंद फुल टॉस मिली वहां पर राज को और झड़ दिया सिक्सर। स्कोर पहुंचता हुआ आगे 2 विकेटों के नुकसान पे 22 रन 11.0 की औसत स्कोर कार्ड पर लगती हुई। अब रोकना पड़ेगा बल्लेबाज राज को। नक्कीच जर विचार केला सर, जर पहिल्या 3 चेंडूमध्ये सुंदर गोलंदाजी होती होती गोलंदाजी, पण जसा राज स्ट्राईकला गेला मात्र 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. नक्कीच एक चौकार आणि षटकार गोलंदाजी मी तर म्हणे खराब चेंडू हाताळले होते. दोन्ही चेंडू लो फुलटॉस चेंडू होते आणि पुरेपूर समाचार घेतला त्या चेंडूंचा. हो परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, काय कमबॅक करून देतो, मोठा मासा घालायला लागतो या ठिकाणी. नक्कीच सुंदर गोलंदाज. शेवटच्या चेंडूचा विचार केला तर नक्कीच कमबॅक करून दिला गोलंदाज दर्शन यानी. बिल्कुल स्ट्रोक को ऑफर करने का भी मौका वहां पर दिया नहीं, क्योंकि बिल्कुल हाई बैकलिप से शॉट खेल रहे राज, हवा में बैट उनका रहा और इसी का फायदा यहाँ पर दर्शन ने उठाया और आखिरी गेंद पर उन्होंने विकेट हासिल किया. 2 ओवर का खेल समाप्त और स्कोर कार्ड पे लगे हुए हैं 3 विकेटों के नुकसान पे रन 22 रन. नक्कीच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला या ठिकाणी. शेवटच्या चेंडूवर नक्कीच कमबॅक करून दिला. मोठा फलंदाज बाद होतो या ठिकाणी. राजाला माघारी परतावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या मला तरी वाटतं, आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 11 धावा आलेल्या आहेत. 2 षटकार मोठे फटके आल्यानंतर काय कमबॅक करून देतो गोलंदाज या ठिकाणी. असंच कमबॅक करावं लागेल या ठिकाणी फळेगाव संघाला. बिल्कुल राज का जो विकेट था वो काफ़ी महत्वपूर्ण विकेट था और जैसे वो विकेट लिया वहाँ पर चर्चा देखिए बिल्कुल देखने को मिलती हुई. अब नए गेंदबाज आते हुए गेंदबाजी के लिए राहुल आए हैं. गेंदबाजी के लिए वो चिकत के खिलाड़ी है, थोड़ा सा काफ़ी बड़ा रनअप उनका है और 2 विकेट से जाएंगे. 2 षटकांचा विचार केला तर राजू सर 11.00 सरासरी आले. टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर 10.00 सरासरी चांगली मानली जाते. मात्र 2 षटकामध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत. पण आपण जर फळेगाव संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग आहे. त्यांच्यासाठी तुम्हाला 35 धावा बनवणं फार गरजेचं असेल या ठिकाणी. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल या ठिकाणी. लेकिन कमाल की गेंदबाजी रही है राहुल की. पिछले मैच में भी इन्होंने कमाल की गेंदबाजी की थी. अब उनके हाथ में गेंद को दिया गया है, अब वो किस तरीके से गेंदबाजी करेंगे. सामने है बैटर विजय और नॉन स्ट्राइक इन पे बैटर प्रीतम. विजय देखिए समय बिल्कुल भी व्यतीत ना कीजिए, समय के बारे में सहयोग कीजिएगा फलेगांव टीम. राहुल गेंदबाजी के लिए, सामने विजय. पटकी हुई गेंद वहां पर, कमाल का शॉट खेला है. क्या कुछ घटेगा, अंपायर के साथ जुड़ेंगे और ये 4 रन चौका हासिल किया. काय सुरेख फटका आपण पाहिला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हाताळला होता, मात्र सुरेख समाचार घेतला त्या चेंडूचा आणि नक्कीच सुरेख फटका. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार गेला. 4 धाव्यांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे 26 या आकड्यावर जातं. शेवटचा हाणामारीचं षटक चालूच आहे या ठिकाणी. एक और वहां पर फाइनली की दिशा में कोई भी खिलाड़ी नहीं, विकेट एरिया में है. गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, झन्नाटेदार 4 रन. खराब गोलंदाजी मी तर म्हणेन या षटकामध्ये गोलंदाजी. दोन्ही चेंडूंचा विचार केला राजू जाधव सर तर हाफ ट्रॅकर दोन्ही चेंडू हाताळले होते आणि काय सुरेख फटका आपण पाहिले. या चेंडू सुद्धा स्क्वेअरलेगच्या एका टप्प्याने स्क्वेअरलेग सीमारेषा बाहेर चेंडू गेला. चौकाराच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते 30 या आकड्यावर. शेवटच्या दोन्ही चेंडूंचा विचार केला तर मी तर म्हणेन खराब गोलंदाजी, कारण शेवटचा षटक म्हटलं तर हाणामारीचा षटक म्हटलं जातं या षटकाला आणि जास्तीत जास्त फलंदाज त्या षटकामध्ये धावा करण्याचा प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न आता या ठिकाणी विजय वाकडेचं सुरू झालेलं आहे. बिल्कुल थोड़ा सा बैकअप दिलेंद गेंदबाजी करने की कोशिश थी वहाँ पर, लेकिन आपको देखना चाहिए कि आपने जो मिड विकेट पे खिलाड़ी रखा है फाइन और स्क्वायर पे पूरी तरीके से वीकेंड एरिया है और घूमने का मौका मिला वहाँ पर बल्लेबाज विजय को और आसानी के साथ खुद को मोड़ा वहाँ पर और कमाल का चौका वहाँ पर हासिल किया. अब रन संख्या हम देखते हुए स्कोर कार्ड पे 30 रन.
और जिसकी आवश्यकता थी 10.0 की औसत अगर स्कोर कार्ड पर लगेगी तो आने वाले अगले इनिंग में काफ़ी दबाव बन सकता है फलेगांव टीम के ऊपर। अब ये दबाव यहाँ पर रोकना होगा, गेंदबाज राहुल को कमबैक करना होगा। फाइन लेग पे खिलाड़ी मौजूद, वहां पर कोई चूक नहीं, आउट होके जाएंगे बल्लेबाज विजय। बॅक टू द डगआउट. नक्कीच कमबॅक करून देतो आता मात्र तिसऱ्या चेंडूवर. जर पहिल्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर शॉर्ट ऑफ लेनचं चेंडू हातवले होते. आता मात्र चेंडू समोर केला आणि विकेट्स कॅरी केलं. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये विजयचे हेच प्रयत्न, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा त्याचा प्रयत्न होता. 2 चेंडूमध्ये मोठे फटके आले, मात्र शेवटच्या तिसऱ्या चेंडूवर कमबॅक केला गोलंदाजाने. या ठिकाणी विजयला सुद्धा माघारी परतावा लागेल. या ठिकाणी नक्कीच असा कमबॅक करावा लागेल शेवटच्या षटकामध्ये जर सर. और बिल्कुल यहाँ पर अगर लाइन लेन की बात की जाए तो पिछली गेंद को 2 गेंदों का हमने देखा तो ये अच्छी लाइन है, थोड़ा सा आगे कर रहे हैं, अब गुड लाइन की दिशा में जा रहे हैं और थोड़ा सा बाउंस भी दे रहे हैं, उसी के चलते यहाँ पर उन्होंने सफलता हासिल की। अब गेंदें बची है 3 और अब 3 गेंदों में कौन सी लाइन लेन पे गेंदबाजी करेंगे। न्यू बैटर आते हुए बीच मैदान में अतुल। नक्कीच कमबॅक केलेला या ठिकाणी गोलंदाजाने. आता मात्र चौथ्या चेंडूवर सुद्धा चांगला चेंडू हाताळावा लागेल. या ठिकाणी पहिल्या 2 चेंडू खराब हाताळले होते, त्या मात्र काहीतरी कानमंत्र दिले आणि त्यानंतर सुंदर चेंडू हाताळाने विकेट्स कॅरी केले या ठिकाणी. हो नक्कीच स्लोअर चेंडू, व्हेरिएशन पाहिले या चेंडूमध्ये. डॉट चेंडूची समाप्ती होती या ठिकाणी. नक्कीच पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर खराब हाताळले, त्यानंतर काय सुंदर रीतीने कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी गोलंदाज राहुल. हा गोलंदाज 2 गेंदें शेष बची है इस ओवर की। अच्छा कमबैक यहाँ पर होता हुआ, पहली गेंद पे चौका, दूसरे पे चौका, तीसरे पे विकेट और चौथे गेंद पे डॉट बॉल आता हुआ। अच्छी गेंदबाजी बहरहाल स्लो गोल में चलती हुई। यहाँ पर फाइन लेग की दिशा में घुमाया, अब वहां पर खिलाड़ी मौजूद है, ज्यादा कुछ रन नहीं मिलेंगे, सिर्फ 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर आगे से रखता हुआ 31। शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर आता मात्र मोठा फटका येणं फारच गरजेचं असेल या ठिकाणी. आणि शेवटचा चेंडू खेळून काढेल या ठिकाणी प्रीतम, आणि प्रीतम करे ती क्षमता आहे, नक्कीच मोठ्या फटक्यासाठी नक्कीच जाईल, प्रयत्न तो करील, पण प्रयत्न करावाच लागेल. कारण की जर आपण विचार केला तर फलेगाव संघाकडे खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी एलकुंदे संघाचा. नक्की शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का प्रश्न निर्माण झाला मैदानाच्या आतमध्ये. व यावेळेस बॅटची लिडिंग आहे, चेंडू सरळ विकेट किपरच्या मागे जातो, 3-3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला चेंडूला हरवलंय. नक्कीच आपल्या संघासाठी मात्र इथे या ठिकाणी 1 धाव वाचवली, 3 धावा सहजरित्याने पळून काढल्या जातात. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 34 या आकड्यावर आणि 35 धावांचं लक्ष समोर ठेवलं या ठिकाणी फलेगाव संघाला. त्याला टॉस करून घ्यायचंय. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉससाठी यायचंय. मॉस संघ आणि वासुंद्री संघ. नक्कीच मॉस संघ आलेला आहे. वासुंद्री संघाच्या संगणकाने टॉस बॉक्समध्ये जाऊन सज्ज राहायचा, ठिकाणी टॉस केला जाईल. नक्कीच राजू जाधव सर जर विचार केला एलकुंदे संघाने आपण जे म्हटलं होतं 30 ते 35 धावा बनवणं फार गरजेचं आहे, धावसंख्या मात्र तिथपर्यंत पोहोचले, चांगली फलंदाजी केली, मात्र कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजांना मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पावरफुल गोलंदाजी करावी लागेल जर त्यांना विजय मिळवायचा असेल तर सर. बिल्कुल आरिया पार की लड़ाई है, अब सेकंड राउंड का मुकाबला खेल रहे हो, अगर आप यहाँ से जीतोगे तो आप आगे की तरफ कुछ करोगे, लेकिन यहाँ से 35 रन आपको बनाने हैं और 35 रन आपको यहाँ पर रोकने हैं, तो आसान नहीं हो सकता क्योंकि 18 गेंदें हैं आपके पास और हर डॉट गेंद पर आत्मविश्वास बढ़ सकता है यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम का. नक्कीच या ठिकाणी टॉस करतील आमचे कॉमेंटेटर ओमी सुतार. नक्कीच सांगोडे गावचा एक बुलंद आवाज तुम्ही या विभागामध्ये नेहमी ऐकता, तुम्ही त्यांचा आवाज नक्कीच मंत्रमुक्त केले या पूर्ण परिसराला. ओमी सुतार यांनी सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्या या परिसरामध्ये आपण ऐकतो आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला असेल मोस संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा दुसरा संघ असेल यजमान संघ वासुंद्री संघ आणि टॉस विन या ठिकाणी वासुंद्री संघ झालेला आहे.
नक्की त्यांचं डिसिजन काय असेल, फील्ड करतील फर्स्ट ते आणि बॅटिंगसाठी निमंत्रण केलं या ठिकाणी मोस्ट संघाला. तर जाऊया मॅचच्या दिशेने. चालू असणारा सामना एका बाजूला असेल एलकुंदे संघ आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तो फळेगाव संघ. तर कॉम्बॉक्समध्ये आपण पुन्हा एकदा चेंज करूया. व्हॉइस ऑफ सांगोडे, व्हॉइस ऑफ टिटवाळा, ओमी सुतार यांचा आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आमच्या समोर ते जॉईन होतील ओमी सुतार. ओमी सुतारचा जर विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे 2016-17 जेव्हा आम्ही VPL सुरुवात केली होती ती आपली पहिली टुर्नामेंट होती ओमी आणि माझी, आणि तिथूनच आम्ही सुरुवात केली होती. मग काही कारणास्तव मी जवळजवळ 2 ते 3 वर्ष मी 2 वर्ष तर मी माईक हातात नव्हता घेतला. आज पहिलाच दिवस माझा माईक हातात घेण्याचा असेल. पण ओमी सुतारचा जर विचार केला तर या विभागामध्ये नक्कीच नावाचा डंका वाजतो ओमी सुतारेचा. टॅलेंटेड समालोचन म्हणून ओळखला जातो ओमी सुतारेला. तर जाऊया मैदानाकडे. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल या ठिकाणी फलेगाव संघाला. तर काय ओमी वाटतं तुला, 35 धावा डिफेंड होतील का चेस होतील? कारण की एलकुंदे संघाचा विचार केला पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, गोलंदाजी सुद्धा केली होती चांगली, आणि दुसऱ्या इनिंग मॅचचा विचार केला तर 3 षटकामध्ये 34 धावा कुठून आणि 35 धावांचं लक्ष समोर ठेवलं या ठिकाणी फलेगाव संघासमोर. नक्कीच फलेगाव संघामध्ये विशाल सारखा एक विशाल काय बॅटर आहे. आणि सर मागच्या मॅचमध्ये त्याने धुवाधार बॅटिंग केली होती आणि तो विशाल नक्कीच स्पीडअप करायचंय. चला फास्ट केला थोडंसं. निश्चितच आज हरीश सर यांचा देखील आवाज ऐकताय. खूप सारे किस्से आहेत समालोचकाचे. समालोचन करत असताना निश्चितच गावामध्येच सुरुवात केली होती आय थिंक, परंतु बाहेर प्रथमतच कुठेतरी जर समालोचन केलं असेल तर WPL होती, वासुंधरी प्रीमियर लीग, VPL होती, आणि तिथून समालोचकाची माझी समालोचनाची सुरुवात झाली. हरीश सर होते तिथूनच. मात्र आम्ही दोघांनी सुरुवात केली आणि आज दोघंही याच क्रीडांगणावर समालोचनासाठी सज्ज आहेत. 2 सलामीचे फलंदाज देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये. विशाल सोबतीला आपण पाहतोय आहे विशाल आणि सुदेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अरे सर छोटस लक्ष आहे निश्चितच, आणि या छोट्याशा लक्ष्याचा पाठलाग करताना आता कशा पद्धतीनं बॅटिंग करतील फलेगावचे बॅटर्स. तर जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. सामना होतोय सुरू. माझ्या समेत सहकारी समालोचक हरीश जाधव सर आणि त्याचप्रमाणे मिस्टर राजू जाधव सर देखील आहेत. नक्कीच या सामन्याचा विचार केला ओमी तर विशालकडे क्षमता आहे, मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो. मात्र हे सुद्धा विसरून जाणार नाही भिवंडीतील एक दादा संघ आहे एलकुंदे संघ, आणि अक्षय वाकडेकडे ती क्षमता आहे. एक वेगवान तेज तरार गोलंदाज आहे. नक्की चांगली गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी. विशालला जर थांबवायचं असेल तर या ठिकाणी अक्षयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण विशालचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये घणाघाती प्रहार पाहिले होते आपण त्याच्या बॅटमधून. 4 ते 5 षटकार पाहिले होते, उत्तुंग षटकार. एका कॅलबरीचे 2 खेळाडू आहेत. पहिला चेंडू विराज सर आम्हाला सांगतात वाईट बॉल. वाईटच्या माध्यमातून आता अकाउंट ओपन होत आहे, ते म्हणजेच जरीमरी मित्र मंडळ फलेगाव टीमचा. आता विजयासाठी 18 चेंडूमध्ये 34 बनवायचे आहेत फलेगाव टीमला. नक्कीच अतिरिक्त धाव मिळते या चेंडूवर. खराब चेंडू हाताला लाईन आणि लेंथमध्ये आपण पाहिला. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू आणि अकाउंट सुद्धा ओपन झालं या ठिकाणी फलेगाव या संघाचं. यावेळेस मात्र शॉर्ट टर्म पुल करतो, पॉवरफुल होतोय, सक्सेसफुल होतो, वंडरफुल होतोय. चेंडू 2 टप्प्याने सीमारेषा पार जातो. 4 धाब्यांसाठी हा चौकार. नक्कीच जर मागच्या इनिंगचा विचार केला जिथं संपले तिथूनच सुरुवात केली या ठिकाणी बॅटर विशाल यांनी. नक्कीच खराब चेंडू हाताळला होता मित्र होण्यान. हाफ ट्रॅकेट चेंडू होता, दिशा सुद्धा भरकाटला होता. डाव्या एष्टीवर चेंडू हाताळला होता आणि पुरेपूर समाचार घेतला त्या चेंडूचा आणि चेंडूला वाटवलं सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी चौकार. चौकारच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते 5 या आकड्यावर. नक्कीच मागच्या मॅचमध्ये जी सुरुवात करून ती सुरुवात या ठिकाणी विशाल याच्याकडनं आपण पाहतो बॅटर. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, कमबॅक करतो. ब्लॉक हॉलचा वेध घेणारा चेंडू
नक्कीच या ठिकाणी डॉट चेंडू हाताळतो अक्षय वाकडे. की थोडंसं कठीण समीकरण आहे एलकुंते संघासाठी, कारण एखादी ओव्हर जर मागणी आली तर निश्चितच या मॅचमध्ये बोलबाला राहील फलेगावच्या बॅटर्सचा. आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला घाई दाखवून चालणार नाही. फक्त 30 धाबा माफक लक्ष आहे. 16 चेंडू अजून बाकी आहेत आणि या 16 चेंडूमध्ये 30 धाबा जर बनवायच्या असतील तर थोडंसं संयमी क्रिकेट देखील खेळावं लागेल. आपल्या आडवा बॅटना क्रॉस लाईन, जबरदस्त फटका, विकेंड एरिया गॅप बंद चेंडू काढला आणि चेंडूला पाठवून दिला फाईन लेग, सीमा पार, पहिला चौकार. नक्कीच या चेंडूचा विचार केला तर दुसरा चेंडू मात्र कमबॅक केला होता. आता मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी मी तर म्हणेन अक्षय वाकडे याची. डाव्या एष्टीवर नक्कीच गोलंदाजी करतो आणि काय सुरेख फटका आपण पाहिला. बॅटर विशालाच्या बॅटमधून दुसरा चौकार आपण पाहिला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 9 आकड्यावर. नक्कीच दिशाहीन गोलंदाजी होती. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करून द्यायची होती एलकुंदे संघाला, मात्र तशी गोलंदाजी होत नाही त्या ठिकाणी अक्षय वाकडे याची. विशालचा जर विचार केला तर नक्कीच मोठा फलंदाज आहे. काय फटकेबाजी करतो आपल्या. नक्कीच या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सामन्याचा विचार केला तर 4 ते 5 मोठे षटकार त्याच्या लांब पल्ल्याचा आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. आणि या सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. चला स्पीडअप करायचं एलकुंदे संघ. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतो, कारण की मित्रांनो वेळ ही कोणासाठी थांबत नाही, म्हणून वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं असतं. चला स्पीडअप करा. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो अक्षय वाकडे. कमबॅक करावा लागेल या ठिकाणी. हो फुलटा चेंडू, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातो लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. 4 धाव्यांसाठी येतो एक झन्नाटेदार चौकार. नक्कीच विचार केला आपण तर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आतमध्ये होता आणि चेंडूला पाठवून दिला मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ, सीमारेषा पार. चौकारच्या मधील धावसंख्या पुढे सरकते 13 या आकड्यावर. खराब गोलंदाजी मी तर म्हणेन, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला नक्कीच कमीत कमी धावा खर्च करायच्या होत्या, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करून दिले बॅटर विशाल याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आक्रमण चढवले खऱ्या अर्थानं. ब्लॉकर मध्ये जबरदस्त चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आले होते तिथे, परंतु तिथे एक धाव बघण्यास काही रोखू शकले नाही. नक्कीच एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 14 या आकड्यावर. बिनबाद 14. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी फलेगाव संघाला. फलेगाव संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा धुवाधार सुरुवात करून दिली होती या दोन्ही बॅटरने, आणि या सामन्यामध्ये सुद्धा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात आणि 14 धावा कुठून काढलेल्या आहेत. खास करून विशाल यांनी प्रभावी केले सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी. चांगली बॅटिंग त्याच्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अक्षय वाकडेला कमबॅक करावा लागेल, विकेट्स घ्यावे लागतील या ठिकाणी एलकुंदे संघाला. पुन्हा एकदा सुरेख फटका, सीपर कव्हर मधून चेंडू फरावतो, सीमा रेषा पार. धावा येतील 4. हा चौकार. इनसाइड आउटचा देखना फटका होता. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिला बॉलला. आता विजयासाठी 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 12-17. मी ज्या पद्धतीनं म्हटलं की जास्त काय करायची गरज नाही इथे. फलेगाव संघ जर संयमी खेळ जरी खेळतोय तर निश्चित रूपाने तिथे धावसंख्या त्यांना बनवण्यामध्ये यश मिळेल. 18 धावा फलकावर आतापर्यंत जोडल्या गेल्यात आणि आता विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 17ची गरज. नक्कीच संयम राखणं सुद्धा फार गरजेचं असेल ओमी, कारण त्यांना सुद्धा माहीत आहे शांततेच्या काळामध्ये घाम जास्त घालावं लागलं तर युद्धाच्या काळामध्ये रक्त कमी सांडवावं लागतं. हे फळेगाव संघाला नक्कीच माहीत आहे. शांत खेळ करणं फार गरजेचं असेल का पहिल्या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा कुठून काढल्या. 4 चौकार नक्कीच मारलेत पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. शेवटच्या चेंडूवर काय सुरेख देखणा क्रिकेटचा फटका आपण पाहिला बॅटरच्या बॅटमधून या ठिकाणी. सुदेशच्या बॅटमधून आपण पाहिला. नक्कीच स्लीपर कव्हरमधून चेंडू फरार झाला सीमारेषा पार. चौकार. आता मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, कारण की 12 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज असेल या ठिकाणी. 8.50 ची सरासरी राखावी लागेल. विशालने चांगली बॅटिंग केली आहे, त्याला साथ देखील देतोय.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आणि आता विजयासाठी मात्र 12 चेंडूमध्ये 18ची गरज 17ची गरज आहे. गोलंदाज रोहित येतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन. हे षटक निर्णायक ठरू शकतं हरीश सर. यावेळी समोरच्या दिशेने स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतो चेंडूचा. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 4 धावा तिथे मिळतील. थोडस नियंत्रण दाखवा. सांगोडे संघाचे देखील प्लेयर तिथे जात आहेत. जर दुखापत झाली असेल तर आपण निश्चित पाणी घेऊन जा. लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय पाणी घेऊन. नक्कीच खेळाडू वृत्ती आपण पाहतो या ठिकाणी. फलेगावचा क्षेत्ररक्षक स्वतः पाणी घेऊन गेलेला आहे. नक्कीच असं असणं फार गरजेचं असतं, कारण की खेळ जरी क्रिकेटचा असला मात्र मैत्रीपूर्ण नक्कीच आपण सामने पाहतो या ठिकाणी. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमी ओमी आपण असं पाहतो ना, तसं करणं सुद्धा फार गरजेचं असेल. आणि सर्व खेळाडूंना माझी विनंती असेल, थोडं लक्ष द्या. नक्कीच जास्त घाई करू नका. अति घाई संकटात नाही मित्रांनो, कारण की क्रिकेट म्हटलं तर सर्वप्रथम आपल्याला घरातूनच विरोध असतो या खेळाला. स्वतःचा शरीर जपा या ठिकाणी, काही घाई करू नका. नक्कीच ओके आहेत मला तर ते क्षेत्ररक्षक ओके आहे का? नाही तर 12वा प्रतिनिधी आहे तुमचा या ठिकाणी. नक्कीच विशालचा विचार केला तर काय सुरेख फटका पण पाहिला. ओमी जर विचार केला आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले. तंत्रशुद्ध एकदम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मैदानाच्या चाऱ्या बाजूने त्याचे फटके येतात आपण पहिला जर विचार केला 2 चेंडू स्क्वेअर लेगच्या इथे पाठवले होते. 12 प्रतिनिधी जायचं एलकुंदी संघाचा. प्लीज विनंती असेल, इंजर्ड झालेले आहेत क्षेत्ररक्षक. प्लीज सर्वांना विनंती असेल आमची, घाई करू नका. कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये. आपल्या शरीराला सुद्धा जपणं फार गरजेचं असेल. निश्चितच टेनिस क्रिकेटचा ज्या पद्धतीने हरीश सर जो स्तर आहे फिल्डिंगचा वाढत चाललाय, ज्या पद्धतीने लेदर क्रिकेट आपण पाहतो त्याच पद्धतीने आता टेनिस क्रिकेट देखील आपली मान उंचावत आहे. परंतु हे सर्व करताना कुठेतरी आपल्याला थोडीशी सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण तेवढे औपचारिक काही जे आहेत उपकरणे ते आपल्याकडे नाही आहेत. लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहतो की लगेचच डॉक्टर्स वगैरे तिथे पोचत असतात. इथे फक्त फर्स्ट एड आपल्याला मिळते आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला थोडीशी सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. पुढचा चेंडू 11 मध्ये आता 13ची गरज. गोलंदाज रोहित आता सज्ज होतोय. समोरच्या दिशेने 8व्या बॅटने कॉर्नरला व्ही शेपमध्ये हा फटका. वाईडिश लॉंगॉनला चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान मात्र एक धाव आता विजयासाठी. फक्त 12 धावांची गरज आहे हरीश सर. चेंडू शिल्लक 10. नक्कीच मी जर विचार केला विशालचं तर चेंडूच्या मेरिटवर खेळणं फार गरजेचं असतं आणि तसंच खेळ त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल. का मागच्या चेंडूचा विचार केला तर नक्कीच ऑफस्टम्पच्या खूप बाहेर चेंडू होता. सुरेख फटका व्हायला चौकाराला. या चेंडूचा विचार केला फुलर लेनचा चेंडू होता. सन्मान दिला चेंडूला आणि एक धाव पलून काढली. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट या मैदानामध्ये सुरू आहे विशाल याच्याकडनं आणि तसंच खेळणं फार गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे ती क्षमता असणं फार गरजेचं, मेरिटवर खेळणं फार गरजेचं असतं या ठिकाणी. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला कट करतो. नक्कीच शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पलून काढली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 24 या आकड्यावर. आता समीकरण जर पाहायला गेलं तर खूप सोपं झालंय. फलेगाव संघ हवी होतोय, दबाव निर्माण करतो मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं की एलकुंदी टीम बॅटिंगमध्ये जास्त धावा उभारेल, मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचं डोंगर उभं करेल, परंतु तसं घडलं नाही आणि त्याचं चोख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये या विभागातील एक नामवंत संघ फलेगाव संघ देतो आहे. पुढचा चेंडू दरम्यान पुन्हा एकदा रेडी नव्हता फलंदाज तिथे आणि सातत्याने या क्रिकेटमध्ये विचार केला तर आपल्याला फलंदाजीमध्ये म्हणा किंवा गोलंदाजीमध्ये म्हणा चांगलं कार्य करणं गरजेचं असतं. अन्यथा समोरील संघ हवी होता आपल्यावर, हे खूप वेळा आपण पाहिलंय. यावेळी समोरच्या दिशेने फुल टॉस आहे. वाईड स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक विजय आपल्या टीमला पराजयाच्या दिशेने घेऊन जाईल की काय, महत्वाचा झेल होता. निराश आहे गोलंदाज रोहित, कारण त्याला या क्रिकेटचं महत्व माहीत आहे आणि इथं पंच आम्हाला सांगतील आता ही धाव गृहीत धरली जाईल का.
अंपायर डिसिजन सांगा, कारण नक्की साधा आणि सोपा झेल सोडला या ठिकाणी विजयाने. कमबॅक करायचा होता एलकुंदे संघाला. हा झेल जर पकडला असता मॅचचा टर्निंग पॉईंट सुद्धा ठरू शकला असता. आणि 3 धावा पळून काढल्या या ठिकाणी. नक्कीच आपण पाहतोय किती महाग पडला हा झेल. तुम्ही झेल सोडली की मॅच सोडली वेल सांगून जाईल तुम्हाला. आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 27 या आकड्यावर. आता 8 मध्ये 8 बनवायचे. इथून आता प्रत्येक चेंडू खूप महत्त्वाचा असेल. तर राग किती हानिकारक असतो ते आपल्याला पाहायला मिळालं असेल मैदानाच्या आतमध्ये. रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि सातत्याने हरीश सर म्हणतात की डोक्यावर बर्फ ठेवून क्रिकेट आपल्या खेळावं लागतं. दरम्यान चांगला चेंडू पहा. ती एक धाव खरोखरच किती महत्त्वाची होती. तिथे जर एक धाव एक्स्ट्रा गेली नसती तर कदाचित आता 7 चेंडूमध्ये 9ची गरज असती. शेवटचा बॉल जर डॉट आला असता तर 6 चेंडूमध्ये 9 धावा. थोडीशी फायटिंग टोटल अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम चेंडू घेऊन रोहित ओव्हर द विकेट ना. यावेळी क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन. जबरदस्त शॉर्ट ऑन पुलचा पॉवरफुल स्ट्रोक पाठवलाय बॉलला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. त्या ठिकाणी 6 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल. नक्कीच तुम्ही विचार केला तर तो जर झेल टिपला असता तर समीकरण काहीतरी वेगळं असतं. या ठिकाणी साधा आणि सोपा झेल सोडलाय तुम्ही. नक्कीच झेल सोडल्यानंतर काय फलंदाजी केली. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडूला हुक केला आणि चेंडूने मिड विकेट सीमारेषा बाहेरचं तिकीट बुक केला. षटकार पाहिला आपण या ठिकाणी. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल या ठिकाणी फलेगाव संघाला. नक्कीच तो झेल जर टिपला असता तर समीकरण नक्कीच वेगळं असतं. कॅचेस विन द मॅचेस नेहमी आम्ही म्हणतो. पकडा कॅच आणि जिंका मॅच. नक्कीच हा क्रिकेटचं समीकरण आहे. आणि तो झेलसुद्धा विशालचा तुम्ही सोडला होता. ज्या विशालने आतापर्यंत 4 चौकार लावलेले आहेत त्या विशालचा झेल सोडलाय. झेल जर पकडला असता तर नक्कीच समीकरण वेगळं असतं. मात्र आता समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज असेल. स्ट्राईकला बॅटर असेल विशाल. विशाल काय बॅटिंग केली आहे. पसरलाय सागरासारखा. आपल्या 8व्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. विराज सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. इट इज वाईड. अवांतर धाव. धाव फलकापर आता 1 धाव अतिरिक्त जोडली जाते. आता फक्त विजयासाठी 1 धावेची गरज. कारण स्कोर आर लेवल आपका मूल्य इससे नहीं तय करता कि आप क्या है, बल्कि इससे तय होता है कि खुद आपको क्या बनाने की क्षमता रखता है. यावेळी पाठवलाय. फिनिश करतो मॅचला. या षटकारे हा सामना खुला होतोय. खूप खूप अभिनंदन जरी मरी मित्रमंडळ फळेगाव संघ आणि हार्ड अँड टफ लाग एलकुंदे टीम. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दाखल करतोय. आणि आज डंका वाजवतोय विशाल आपल्या नाबाचा आपल्या गावाचा. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो खऱ्या अर्थाने ज्याने जबरदस्त खेळ केला. बॅटिंग करत असताना त्याने तब्बल 24 धावांची इनिंग साकारली. तो विशाल ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर नक्कीच मांडा गावचे जावई आणि नक्कीच भावेश पाटील इथे उपस्थित आहेत. आयोजकांचे जावई आहेत खऱ्या अर्थाने.